आज आम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला अशी द्यायची आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2026च्या जी निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे। तिथं बोगस वोटिंग झालेले आहे आणि आम्ही या ठिकाणी बोगस वोटर लोक जे होते त्यांना पकडलं पण आहे आणि पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेला आहे। तर आमची या मोर्चाच्या द्वारे सर्वपक्षीय अशी मागणी आहे की प्रभाग क्रमांक 16, 17, 21, 20, 23 व इतर कुठल्याही ठिकाणी जर बोगस वोटिंग झाला असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली असेल तर त्या प्रभागामध्ये फेर निवडणुका व्हावा अशी आम्ही सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी करतो। आणि इतक्या लवकर जे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्ड कसे काय बनले आणि त्याला बनवून देणारा कोण होता आणि त्यांना इथं आणून देणारा कोण होता आणि ती मशीन इतक्या लवकर उपलब्ध करून देणारा कोण होता, त्याच्यावरती CID, CBI या पद्धतीने चौकशी व्हावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावं। कारण की या बोगस वोटिंगमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, मशीनमुळे आलेली आहे। ही जी EVM मशीन आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ही जी लोकशाही आहे ती धोक्यात आलेली आहे। म्हणून आम्ही इथून पुढे आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलत आहे, जर का इथून पुढे निवडणुका भिवंडीमध्ये EVM मशीनच्या द्वारे घेण्यात आले तर आमचे लोक त्या मशीनी फोडल्या तर आम्हाला बोलायचं नाही। जे काय तिथं काय प्रकार घडल त्याला शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील।